गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी आणि नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी महत्त्वाची असलेली ग्रामसभा आज जाफराबाद येथे पार पडली। मात्र ग्रामसभेसाठी आलेल्या ग्रामस्थांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं अनेकांना चक्क रस्त्यावर उभं राहून सभेत सहभागी व्हावं लागलं। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा अभाव उघड झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली। ग्रामसभेत गावातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, विकास कामे, निधीचा वापर तसंच विविध नागरी प्रश्नांवर चर्चा अपेक्षित असते। मात्र मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची कल्पना असतानाही बैठक व्यवस्था, जागा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश आल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली। ग्रामसभा घेणं एवढी जबाबदारी आहे का? ग्रामस्थांना बसण्यासाठी साधी व्यवस्था करता येत नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला। लोकशाही प्रक्रियेतील ग्रामसभेला ग्रामस्थांचा सन्मान आणि योग्य सुविधा मिळणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे। भविष्यात अशा महत्त्वाच्या सभांचं योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेशी बैठक व्यवस्था व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रस्त्यावर उभं राहून ग्रामसभा घेण्याची वेळ ग्रामस्थांवर का आली? हा नियोजनाचा अभाव की ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा? याचं उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाने देणं गरजेचं आहे। तालुका प्रतिनिधी रवी बारसांगडी, सिरोंचा लोकराज्य टीव्ही न्यूज।